हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण ही सुंदर किचन करणार आहे, ज्यात हायडिंग किचन आहे. कारण हे आता यात किचन आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात नाही येणार, नुसतं फुलच लावलेलं दिसतंय. आणि जर हे किचन आपण खाली ओढली तर असं हे फुल दिसतं सुंदर. तर इतकी सुंदर ही किचन करायला तुम्हाला नक्कीच आवडेल. गंगाची डिझायर जाड लोकर असल्यामुळे थोडंसं 8 ग्रॅम लोकर लागली आणि हिरवी तर अगदी नगण्यच लागली, कारण त्याचं वजन 1 ग्रॅमसुद्धा आलं नाही. तर असे मी 2 केलेले आहेत. हे नुसतं तुम्ही पाहू शकता कसं दिसतं, आणि किचन अडकवल्यावर पहा कसं दिसतं. तर इतकं सुंदर हे पीस करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. कोणालाही गिफ्ट म्हणून तुम्ही मैत्रिणीला वगैरे पटकन करून देऊ शकता. हार्डली एक अर्ध्या तासाच्या आत होऊन आपण देऊ पण शकतो कोणालाही. याचा तुम्ही उपयोग एखाद्या पर्ससाठी, पर्स डेकोरेटर ज्याला आपण म्हणतो, आत्ताच मला नवीन कळलं की त्याचं नाव पर्स डेकोरेटर तर आहेच, पण पर्स चार्म पण म्हणतात त्याला. तर असं तुम्ही पर्स चार्म म्हणून सुद्धा हे वापरू शकता, की जिथे तुमची किल्ली पण राहील आणि किल्ली आहे हे माहीत पण नाही होणार. अशाच टाईपचं आपण एक घराची सुद्धा किचन केली होती, तुम्हाला आठवत असेल तर. ही किचन आपण केली होती घराच्या आकाराची, आणि यात सुद्धा अशीच किल्ली आतमध्ये जाते. यात आत दाखवली आहे आणि यात बाहेर दाखवली आहे. तर मला वाटतं असं तुम्हाला आठवत असेल हे. तर ह्या दोन्ही किचन एकाच टाईपच्या आहेत आणि खूप आवडतील तुम्हाला करायला. खूपच सोपी आहे ही तर करायला, अगदीच पटकन होते. तर मग आवडलं असेल तर थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि पटकन पॅटर्न पाहून करायला सुरुवात करा. पण त्याआधी हाईपचं बटनही दाबा, जे की व्हिडिओच्या खाली जिथे माझा फोटो दिसतो त्या लाईनीत जिथे शेअरचं वगैरे बटन असतं, लाईकचं शेअरचं, त्याच लाईनीत पुढे पुढे गेलं तर तुम्हाला हाईपचं बटन दिसतं, ते नक्की क्लिक करा. चला पॅटर्न पाहू आपण आणि तुम्ही करायला सुरुवात. किचनसाठी आपण हे 2 रंग घेतो आहे. ही थोडी जाड लोकर आहे, छान गंगाची डिझायर म्हणून आहे. आणि ही आपली नेहमीची वर्धमान मिलेनियम किंवा ब्रिलॉन असेल, जुनी आहे ही खूप माझ्यावरची. सुरुवात करू आपण या निळ्या रंगाने. मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे करून घेऊ. तर मॅजिक लूप केला, हातावर एक टाका काढला आणि एक चेन करून, सिंगल क्रोशे करायचे आहेत म्हणून एक चेन केली आणि 6 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1, सुई आत घाला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढा. 2 टाके असतात, 2चा 1, 2 झाले सिंगल क्रोशे. 3, 4, 5 आणि 6 सिंगल क्रोशे झाल्यावर मॅजिक लूप बंद करा आणि पहिल्या स्टिचची, म्हणजे पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. पहिल्या स्टिचची स्लिप स्टिच केली. आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपण नेहमीप्रमाणेच एक चेन, किंवा राऊंडमध्ये विणलं तरी चालेल. मी हे काढतेच आणि राऊंडमध्ये विणते, म्हणजे पहिल्याच टाक्यापासून पुन्हा सुरुवात करायची. तर दुसरा राऊंड आपला काय असणार आहे की प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे, नेहमीप्रमाणेच वाढवायचं आहे त्याला आपल्याला. तर आपण प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करू. सिंगल क्रोशे 1 पहिल्या टाक्यात आणि त्याच टाक्यात पुन्हा दुसरा सिंगल क्रोशे. आणि सिंगल क्रोशेची ओळ असल्यामुळे पहिल्या टाक्यात मार्कर लावून घ्या नेहमी. आता हा राऊंड असा पूर्ण करा. प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 2 in each stitch. Number of stitches after round 2 will be 12. प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. 1 आणि त्याच टाक्यात 2. 3दा झाला, आणखीन 3दा करावं लागेल. पहा, 1, 2, 3 टाके बरोबर. दुसरा राऊंड झाला आपला. 12 टाके झाले सिंगल क्रोशे. मार्कर काढला मी. आता तिसरा राऊंड काय करायचा आहे, एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 1 in 1 स्टिच, सिंगल क्रोशे 2 in नेक्स्ट, सिंगल क्रोशे 1 आणि त्याच टाक्यात दुसरा सिंगल क्रोशे. एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2. असं एकदा केलं आपण, म्हणजे 3 टाके विणले आहेत. तर या पहिल्या टाक्यात पुन्हा मार्कर लावून घ्या. परत 6 वेळा करायचं आहे असं. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2, आणि 6 वेळा केलं की टाके किती होतील आपले एकूण? 18. 1 आणि 2 म्हणजे 3 टाके झाले ना. असं 6 वेळा करणार आहे आपण. तर हा राऊंड असा पूर्ण करा. एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2. आता आपण दोरा हाईड करत. 3 राऊंड झाले माझे. आता चौथा राऊंड करू. 2 टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 सिंगल crochet 1 in 2 stitches, single crochet 2 in next 1
1, 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अँड सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट 1 इन द सेम स्टिच सिंगल क्रोशे 2, त्याच टाक्यात हा दुसरा केला. म्हणजे आपले असे 4 टाके होतात तर असं 6 वेळा करणार आपण, म्हणजे 6 चोक 24 टाके होतील आपले. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, असं 6 वेळा करा. चौथा राऊंड होत आला आहे माझा. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, म्हणजे 4-4चे गट, आणि असं 6 वेळा केलं म्हणजे 24 टाके झाले आपले. आता आपल्याला हा चौथा राऊंड होता, तर 5व्या राऊंडपासून 5 ते 13 हे सगळे राऊंड सारखेच करायचे आहे की प्रत्येक टाक्यात फक्त एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच 1, म्हणजे 24चे 24च राहणार टाके. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. पहिल्या टाक्यात मार्कर लावला. तर असा हा 5वा राऊंड आहे. असेच आपल्याला 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 अजून 8 राऊंड करायचे असे. हा एक राऊंड करते मी इथे आणि त्यानंतर 8 राऊंड सारखेच प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे टाके 24च्या 24च राहणार आहे. तर एवढं पूर्ण करते मी 13 राऊंडपर्यंत, मग सांगते. आपले हे 13 राऊंड पूर्ण झालेले आहेत. आपण काय केलं होतं पहिले 6, 12, 18, 24 आणि 24 झाल्यावर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असेच सगळे राऊंड केले आपण 5 ते 13पर्यंत. तर हे 13 राऊंड माझे पूर्ण झाले आहे. आता इथे आपण काय करू, स्लिप स्टिचनी बंद करू. आतापर्यंत आपण स्पायरलमध्येच विणलं, बंद केलंच नव्हता कोणता राऊंड, आणि सगळे असे गोल 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 आपण विणत गेलो होतो. इथे मात्र आपण आता शेवटचं बंद केलं, आणि आता इथे थोडंसं आपल्याला असे फॅनसारखं करायचं आहे. तर त्यासाठी आधी 2 चेन करा आणि याच टाक्यात एक हाफ डबल क्रोशे करा. नंतर पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, अगेन सेकंड डबल क्रोशे इन द सेम स्टिच, त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे, आणि तिसऱ्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे, 2 चेन, आणि त्याच टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच. म्हणजे हे असं एका पाकळीसारखं झालं आपलं. तर आपण काय काय केलं आहे, एका टाक्यात 2 चेन, एक हाफ डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, आणि तिसऱ्या टाक्यात परत एक हाफ डबल क्रोशे 2 चेन, म्हणजे सिमेट्रिकल आहे पूर्ण. तर अशी आपली ही एक पाकळी झाली. आता परत पुढच्या चेनमध्ये, पुढच्या टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच, आणि मग परत हे रिपीट करा. म्हणजे 2 चेन, एक स्लिप स्टिच, 2 चेन, एक हाफ डबल क्रोशे, मग 2 डबल क्रोशे, पुढच्या ह्याच्यात डबल क्रोशे 1, त्याच टाक्यात डबल क्रोशे 2, आणि तिसऱ्या टाक्यात काय पुन्हा हाफ डबल क्रोशे, 2 चेन, स्लिप स्टिच, हाफ डबल क्रोशे, चेन 2, आणि त्याच टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच. ही झाली दुसरी पाकळी. एका पाकळीसाठी आपण 3 टाके घेतो आहे पहा. परत पुढच्या टाक्यात एक स्लिप स्टिच, एक हाफ डबल क्रोशे त्याच टाक्यात, स्लिप स्टिच झाल्यावर 2 चेन आधी, मग हाफ डबल क्रोशे त्याच टाक्यात, मग पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, आणि त्याच्या पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे, 2 चेन, स्लिप स्टिच. जसं इकडे आलो तसंच उलटं जायचं आहे. स्लिप स्टिच, 2 चेन, हाफ डबल क्रोशे, मध्ये 2 डबल क्रोशे, मग परत हाफ डबल क्रोशे, 2 चेन, आणि परत त्याच टाक्यात स्लिप स्टिच. अशा आता 3 पाकळ्या झाल्या. तर एका पाकळीसाठी आपल्याला 3 टाके लागतात आहे, म्हणून हे 24 टाके आहेत एकूण. तर 8 पाकळ्या येतील अशा. तर 8 पूर्ण करून घ्या. पुढच्या टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच, 2 चेन, हाफ डबल क्रोशे, स्लिप स्टिच झाल्यावर 2 चेन, आणि त्याच टाक्यात हाफ डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, आणि त्या तिसऱ्या टाक्यात हाफ डबल क्रोशे, 2 चेन, स्लिप स्टिच, मग पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच. असा राऊंड पूर्ण करा.
8 पाकळ्या झालेल्या आहेत आपल्या. अशाच टाईपचं आपण फुल मागेही केलेलं आहे खरं गणपती डेकोरेशन म्हणून. पण तेव्हा काय होतं, इतकं मोठं उंचीला नव्हतं केलं. आता किल्ली आत मावली पाहिजे पूर्ण म्हणून थोडं मुद्दामून मोठं फूल घेतलं आहे आपण. त्यासाठी आपण लोकरी थोडी जाड घेतली आहे की जेणेकरून आपलं फूल मोठं होईल. आता मी हे दोरा कापते आणि याच्यानंतर पुढच्या टाक्यात स्लीव स्टिच करत असतो आपण, पण ती केलेली आहे इथे. त्यामुळे आपण फक्त पुढच्या टाक्यात हा दोरा पाठीमागे घेऊ आणि टॅपेस्ट्री नीडलने तो हाईड करून घेऊ. आता आपल्याला पुढचं फक्त किचनचे कॉर्ड करायची आहे आणि इथे छोटेसे 2 पानासारखं करू. आता कॉर्ड करण्यासाठी आपण हा दोरा घेऊ आणि या दोऱ्याने तुम्ही सरळ सरळ 50 किंवा 55 वगैरे चेन करून घ्या. चेन 55 आणि मग त्याचा आपण लूप बनवणार आहे. तर पहिले 55 चेन करून घ्या. 1 2 3 4 5 मेक चेन्स 55. या निळ्याच्या मनाने ही खूपच पातळ लोकर आहे म्हणून मी 55 चेन्स केल्या. तुमची जर अशीच असेल गंगा डिझायर तर तुम्ही 50 चेन केल्यात तरी पुरेल. आता आपण परत हे ट्विस्ट होणार नाही याची काळजी घेऊन पहिल्या चेनशी जोडून लूप तयार करूयाचं किंवा रिंग तयार करू. म्हटलं जॉईन बाय स्लिप स्टिच विथ द फर्स्ट चेन. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, छोटे छोटे 2 असे सिपल किंवा पानं म्हणून करू आपण या फुलाच्या वर. तर त्यासाठी 6 चेन करा. 1 2 3 4 5 6. स्किप फर्स्ट स्टिच, पहिली चेन सोडून द्या आणि दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करा. पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर 3 टाक्यात, दोऱ्याचा वेढा घेऊन एकदम तिन्हीतून काढलं. एक डबल क्रोशे, 3चे 2, 2चा 1. नंतर पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. इन द नेक्स्ट चेन हाफ डबल क्रोशे, यार्न ओव्हर, गेट इनसाइड द स्टिच, यार्न ओव्हर, गेट 1 मोर स्टिच, 3 स्टिचेस, यार्न ओव्हर, पास थ्रू ऑल ऑफ देम आणि शेवटच्या टाक्यात सिंगल क्रोशे. 6 चेन केल्या होत्या आपण, त्यापैकी एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, पुन्हा हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, म्हणजे 5 टाके विणले आपण. आता परत या पहिल्या चेनची पहिला जो जॉईंट आहे ना दोन्ही याचा मिळून तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता असं गेलं नाही तर लहान बारीक सुई घ्यावी लागते. सुई आत घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली आणि स्लिप स्टिच केली. आता आणखीन एक असंच पानासारखं करू. 3 4 5 6. 6 चेन. पहिली चेन सोडायची, दुसऱ्या चेनपासून एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, पुन्हा एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. हाफ डबल क्रोशे 1, लास्टली सिंगल क्रोशे 1. शेवटच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. आता हा दोरा कापून घ्या आणि हे परत टॅपेस्ट्री नीडलनी यात मध्यभागी घालून या दोन्ही दोऱ्याची गाठ बांधून दोन्ही दोरे हाईड करा. दोरा कापल्यावर आपण परत मध्यभागीच घातलं, बरोबर जिथे 2 पानं जोडली गेली आहेत ना तिथे, म्हणजे ही छान अशी राहतील. आता जोडले गेलेली मागे काढली आपण आणि ही दोन्ही दोऱ्यांची गाठ मारून घ्या आणि मग दोन्ही दोरे हाईड करू. 1 2. आता या दोन्ही दोऱ्यांची गाठ मारून घेतली. आता फक्त हाईड करायचं आहे. तर जसं आपण नेहमी हाईड करतो तसंच या पानामध्येच हाईड करा. असाच दुसराही दोरा हाईड करते आणि मग दाखवते. अशी ही आपली कॉर्ड बनली आहे पूर्ण आणि ही 2 पानं आहे त्याच्यात. आता आपल्याला या मधल्या छिद्रातून ही कॉर्ड आतमध्ये घालायची आहे. तर मधलं छिद्र थोडंसं आपल्याला ओपन करून घ्यावं लागेल. जाते सुई आत पण. तर आपण हे असं पानं वर आली पाहिजे, आतून घालू त्या मधल्या छिद्रामध्ये. सुई पहा करेक्ट सेंटरला काढली आणि आता हे अडकवा याच्यात आणि हा पूर्ण दोरा आपल्याला आतमधून ओढायचा आहे. तर असं हे छान असं दिसतं पानासारखं बघा, है ना. आणि आता हे आतमध्ये आपल्या
दोरा किंवा कॉर्ड तयार झाली आहे. आता मी याला किचेन तुम्हाला अडकवून दाखवते. आता घरातली अशी छोटी एखादी किल्ली असेल तर ती आपण त्याच्यात अडकवू शकतो. अशी गाठ मारून घ्या. आता काय झालं, ही किल्ली अशी इथे किचन म्हणून इथे नाही अडकवायची आहे. तर आपल्याला हे पानं वर ओढून किल्ली आत गायब करायची आहे. म्हणजे आपल्याजवळ किल्ली आहे हे कोणाला कळणारसुद्धा नाही. इतकं छान आपलं हे किचन म्हणा किंवा किचन होल्डर म्हणा किंवा आणखीन हे फूल आहे. तर त्यामुळे ते तुम्ही असं कशालाही अडकवू शकता. आपण बॅगलासुद्धा हे अडकवू शकतो किंवा बॅग डेकोरेटर म्हणूनसुद्धा वापरू शकतो. तर अशी आपली ही सुंदर किचन तयार झाली आहे. तुम्हाला जेव्हा कुलूप उघडायचं असेल तर तुम्ही हे असं ओढून कुलूप उघडू शकता. हे अडकणारच आहे इथे, कारण याला पानं आहेत वरती 2. आणि जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल तर तेव्हा आपण असं लटकवून जाऊ शकतो. असं हातातही अडकवता येतं. म्हणूनच आपण चांगली 50, 60, 55 चेनची हे लूप केलेलं आहे. मला वाटतं खूपच आवडलं असेल. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.